नमस्कार, मी प्रीती खंडागळे। मी आता उल्हासनगर महानगरपालिका या क्षेत्रात आहे। आता सगळीकडे सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। अशातच मी आता उल्हासनगर प्रभाग क्रमांक 4 येथील वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत ते माझ्या मागे आहेत। आपण त्यांच्याकडनं इथल्या समस्या किंवा त्यांचं काय मत आहे, इथल्या नागरिकांना ते काय आव्हान करणार आहे याविषयी आपण त्यांच्याकडनं माहिती करून घेऊयात। नमस्कार। नमस्कार। काय सांगाल, सध्याचं राजकारण बघता बिनविरोध जे निवडून येत आहेत किंवा काही जणांना निवडणुकीची तिकीट न मिळाल्यामुळे ते अपक्ष पण उभे राहतात, याविषयी तुमचं काय मत आहे? ॲक्च्युली बिनविरोध निवडून येणं यासाठी सत्ताधारी पक्ष हे दबाव तंत्र यूज करून लोकांना उमेदवारांना आमिष दाखवून गैरसंविधानिक पद्धतीने जे हे कार्य करतायत हे पूर्ण पद्धतीने गैरसंविधानिक आहे। ज्यावेळेस नोटा हा ऑप्शन असतो त्यावेळेस माणूस बिनविरोध कसा असू शकतो, म्हणून ही बिनविरोध कधीच नाही व्हायला पाहिजे। लोकशाहीमध्ये ही लोकांनी निवडून दिलेले निवडून आलेला व्यक्तीच हा लोकप्रतिनिधी होऊ शकतो। अच्छा, तुम्हाला असं वाटतंय का हे लोकशाहीच्या विरुद्ध हे जे बिनविरोध जे निवडून येत आहेत हे तुम्हाला योग्य वाटतं की अयोग्य वाटतं, काय सांगाल? हे खरंच लोकशाही विरुद्ध आहे, अयोग्य आहे। हे यांच्या ताकदीच्या आणि पैशाच्या जोरावर काही कॅन्डिडेट विकत घेतात किंवा माघार घेतात, पण ज्यावेळेस काही लोकांना ज्या नेत्याच्या विरोधात आक्रोश असतो, संताप असतो, विरोध असतो, तो विरोध दाखवण्याचा जो एकच माध्यम असतो हा लोकशाही पद्धतीने निवडणूक होणं, हे कुठे ना कुठे होत नाही। हे गैरसंविधानिक पद्धती आम्ही मानलं। इथल्या उल्हासनगरमधील ह्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये खूप अशा समस्या असतील, त्या समस्यांचं निराकरण तुम्ही कसं करणार? बघा, आमच्याकडं अशा प्रकारे ब्लू प्रिंट आहे। या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 4 हा बऱ्याच वर्षापासून महानगरपालिका झाल्यापासून मागासलेला आहे। ह्या एरियामध्ये आमची 80% वस्ती आहे। बहुजन समाजाची लोकवस्ती आहे, मुस्लिम समाजाची लोकवस्ती आहे, इतर समाजाची वस्ती आहे। हा जो पॅनल क्रमांक 4 आहे, इथे सर्व हातावर निर्भर असे लोक आहे, मजूर लोक आहे, नोकरीवर आधारित लोक आहेत। यांना कामधंदा आणि रोजगार इथले स्थानिक लोक देत नाही आहे। हे स्थानिक लोक आपल्या पोटापुरतं स्वतः ठेकेदार बनतात, स्वतः रेती विकतात, स्वतःच माती विकतात, स्वतः करतात, पण इथल्या मजुरांना त्याबद्दल काही मिळत नाही आहे। दुसरी गोष्ट, आमच्या या बाजूला जे किनाऱ्यावर नाला व्यवस्था आहे, तर प्रत्येक वेळेस पावसाच्या वेळेस आमच्या वस्तीमध्ये पाणी शिरतं आणि पाणी शिरल्यानं आमच्या हजारो लोकांचं लाखो रुपयाचं नुकसान होतं। आणि ज्यावेळेस ते लाखो रुपयाचं नुकसान झाल्यानंतर तहसीलदाराकडे विनंतीसाठी अर्ज करायला जातात, पण तहसीलदार आज या उद्या या अशा पद्धतीने सांगून त्यांना हाकलून लावतं। पण ज्यावेळेस वंचित बहुजन आघाडीची सरकार या महानगरपालिकेत जाईल किंवा आम्हाला प्रतिनिधित्व भेटेल आणि ज्यावेळेस आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जाऊ, तर कलेक्टरला आमच्या दारी यावं लागेल मदत द्यायला। आम्ही कलेक्टरच्या दारी नाही जाणार, आणि कलेक्टर जरी आम्हाला त्यांच्या दारी बनवणार तर पुरी समाज हा कलेक्टरच्या घरी घुसल्याशिवाय राहणार नाही। या उल्हासनगर महापालिकामध्ये किती कोटींचं बजेट आहे, काय काय वाटतं? ह्या उल्हासनगर महानगरपालिका ही 600 कोटीची महानगरपालिका आहे। ह्या उल्हासनगर महानगरपालिकेत 600 कोटी ही येथील टॅक्स पेयर लोकांचे 600 कोटी आहेत। मग त्यानंतर राज्य शासनाकडून 200 कोटी, त्यानंतर केंद्र शासनाकडून 300 कोटी, आमदाराकडून 50 कोटी, खासदाराकडून 50 कोटी, मुख्यमंत्री निधीकडून 10-20 कोटी, इतर मंत्र्याकडून 10-20 कोटी, असं पूर्ण टोटली आपण अमाऊंट केला तर ह्या उल्हासनगर महानगरपालिका एका वर्षाला 1000 कोटी येतो। 1000 कोटी एका वर्षाचा तुम्ही पकडला तर ह्या उल्हासनगरमध्ये पूर्ण 5 वर्षात 5000 कोटीचा निधी या उल्हासनगरला येतो। पण तुम्ही या उल्हासनगरला पाहणार तर उल्हासनगरला असा 5 रुपयाचाही एक रस्ता नाही आहे की हे 5000 कोटीचा हिशोब विचारणार। मागील बरेच वर्षापासून या उल्हासनगर महानगरपालिकात शिवसेना, BJP आणि उभाटा यासारख्या लोकांची मिलीभगतची आरीपारीची सरकार आलेली आहे, पण यांनी कधीच ह्या उल्हासनगर महानगरपालिकेवर कार्यच केले नाही आहे। तुम्ही बघणार की आज रस्ता बनतो आणि 15 दिवसांनी ड्रेनेज लाईनसाठी खोदला जातो। काय या शहरात इंजिनियर नावाची व्यवस्था आहे की नाही? का इंजिनियर या शहरात लॉकडाऊनमध्ये पास झालेला इंजिनियर या शहरातला आहे का, असा प्रश्न या येथील वस्तीच्या लोकांना पडतो। आणि ह्या सर्व भ्रष्टाचार वंचित बहुजन आघाडी 1-1 रुपयाच्या हिसाब मागला पण विचार आणि पुढला पण भविष्यात आमची जरी ह्या महानगरपालिकेत सरकार आली तर भविष्यात आम्ही उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत जेवढे पण झोपडपट्टी धारक वर्ग आहे, जो हातावर निर्भर मजूर आहे, त्यांच्या सर्वांच्या महानगरपालिकेच्या टॅक्स मोफत ठराव पास करेल आणि यांना
कशाही प्रकारे टॅक्स देऊ नये यासाठी वंचित बहुजन आघाडी डिमांड करेल. तसंच पाण्याचं बिल आता मागच्या 3 महिन्यापासून पाण्याचं बिल ह्या शहराला प्रत्येक घराला दिलेले तो वंचित बहुजन आघाडी पूर्णपणे मोफत करेल आणि पाण्याचं बिल कुणाला येणार नाही. ऑलरेडी पाण्याचं बिल तुम्ही टॅक्स पावतीमध्ये आमचे घेतलेले आहे. त्यानंतर ॲडिशनल टॅक्स पाण्याचं बिल हे कुठून आलं असा प्रश्न वंचित बहुजन आघाडी ज्यावेळी जीबीला गेली त्यावेळेस विचारणार. इथल्या ह्या परिसरामध्ये आरोग्याच्या सेवा किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा शाळकरी मुलांसाठी काय अडचण येत असतील तर यावर तुम्ही सुधारणा काय कराल? अतिशय उत्तम प्रश्न तुम्ही आमच्या रिलेटेड विचारलेला आहे. या तिघीं सेवामधून आमच्या विभागात कसल्याच प्रकारे सुविधा नाही आहे. तुम्ही महानगरपालिकेची जी शाळा आहे मागच्या 50 वर्षापासून माझा आजोबा ज्या 7वीच्या वर्गात शिकला, माझा बापही 7वीच्या वर्गात शिकला, मीही 7वीच्या वर्गापर्यंत शिकलो आहे आणि येणारा पिढी पण 7वीच्या वर्गापर्यंतच ती महानगरपालिकेची शाळा आहे. ती महानगरपालिकेची शाळा ही 7वी वर्गापर्यंत न राहता ही BA पर्यंत कशी जाईल, लॉ डिग्री कशा युनिव्हर्सिट्या कशा होतील, ही नगरपालिकेच्या शाळा मोठ्या प्रमाणे युनिव्हर्सिटी कशा होतील ह्यावर आमचं लक्ष राहील. दुसरं आरोग्य, कशाच प्रकारे आमच्या लेकरांचं आरोग्य नाही आहे. आमच्या लेकरांच्या आजूबाजूला आमच्या जिथे प्रबुद्ध नगर असो, जिथं गौतम बुद्ध नगर असो, जिथं आंबेडकर नगर असो, जिथं इंदिरा कॉलनी नगर असो, जिथे पण बहुजन महापुरुषाचं नगराचं नाव असतं तिथे दारूचा धंदा, बट्टी, गांजाचा धंदा अशा प्रकारे व्यवसाय बिनधास्तपणे चालवले जातात. आणि दुसरी गोष्ट की ह्या ज्यावेळेस आम्ही अशा बदमाश धंद्यांचा आम्ही विरोध करतो तर त्यावेळेस असे इथले धनदांडगे लोक त्या पोलीस प्रशासनावर दबाव आणतात आणि ते कंटिन्यू ठेवतात आणि इथला समाज जो आहे, हातकरी जो समाज आहे, बहुजन समाज आहे, यांना नशाच्या अधीन टाकण्याचा प्रयत्न वारंवार करत आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही आता सांगितलं की इथे म्हणजे नशामुक्त किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असं काही आहे का जे तुम्हाला सुधारायचं? नाही, खरंच इथल्या ज्या लेकरं आहेत, इथले जे युवा पिढीचे लेकरं आहेत, त्यांच्या हातात कसल्या प्रकारे रोजगार न देता त्यांच्या हातात हत्यारं दिले जात आहेत. त्यांच्या हातात हत्यारं न देता त्यांना रोजगार द्या. आमची ही अगोदरपासून आम्ही निवडून गेलो नाही गेलो पण आम्ही शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार केलेले की येथील लोकांच्या हातात रोजगार द्या, हत्यारं देऊ नका. तुम्ही आज बघणार की आमच्या माय माऊली ज्या आहेत त्या माय माऊलींचा पेन्शन आज बंद केलेलं आहे. ज्या वृद्ध महिला आहेत त्यांच्या पेन्शन जाणून बुजून डॉक्टर आंबेडकर नगर, प्रबुद्ध नगर, महात्मा फुले नगर या वस्तीतल्या ज्या महिला आहेत त्यांच्या जाणून बुजून पेन्शनला पूर्णपणे बंद केला आहे. लाडकी बहीण योजनेचा जो KYC आहे ते लागू केलेले नाही आहे. विविध योजनापासून आम्हाला वंचित ठेवलेले आहे, विविध योजनापासून या वंचित ठेवलेले आहे. आज तुम्ही बघणार मागील 10 वर्षापासून हा रस्त्याचं काम चालू आहे पण या ठिकाणी मुख्यमंत्री येतो त्यावेळेस कलर लावला जातो, रस्ता बनवला जातो. मग आता हा रस्ते मुख्यमंत्रीसाठी बनवला आहे का आमच्यासाठी बनवला हा प्रश्न होतो. जरी मुख्यमंत्री आणि इतर मंत्री जरी येऊन जरी आमचा रस्ता बनवत असेल तर महाराष्ट्र शासनातील सर्वच मंत्र्यांना मी वंचित बहुजनतर्फे आमंत्रित करतो, तुम्ही उल्हासनगरला कमी कमी तुमच्या माध्यमातून तरी आमचा रस्ता बनेल. शेवटचा प्रश्न विचारीन, इथल्या नागरिकांना तर तुम्ही उमेदवार म्हणून काय आश्वासन द्याल, काय आव्हान कराल? येथील मायबाप मतदारांना हात जोडून विनंती करतो की खरंच तुमच्या लेकरा बाळाच्या शिक्षणासाठी, आपले युवा भविष्याचे जे मुलं त्यांच्या रोजगारासाठी, तसंच इथल्या लोकांचं कल्याणासाठी, आरोग्यासाठी आणि घर टॅक्स मोफत व्हायला पाहिजे या वस्तीतल्या लोकांसाठी. कारण की आमचा हातावर घर चालतं आहे, रोजगारावर घर चालतं. इथली टॅक्स पावती मोफत व्हावी यासारखे योजना आम्ही इथे आणू आणि भविष्यात जास्तीत जास्त लोक इथे एज्युकेटेड होतील, रोजगार मिळतील आणि चांगलं गुण्यागोविंदानं आमचा परिसर आनंदाने राहील. एवढं. ह्याच उल्हासनगर प्रभाग क्रमांक 4 मधील अजून एक उमेदवार आहेत, आपण त्यांच्याकडनंही त्यांचं मत मांडूया, त्यांना विचारूया त्यांचं मत काय आहे. काय सांगाल तुम्ही ह्या उमेदवारीपूर्वी तुम्ही इथे काय सुविधा केल्यात किंवा तुम्ही इथे कशा प्रकारे सुविधांना अंमलात आणलं असेल याविषयी काय सांगाल? सबसे पहले तो मैं कहना चाहूँगा, सबसे पहले मैं बहुजन वंचित आघाड़ी को मैं धन्यवाद करना चाहूँगा कि इन्होंने मुझे लड़ने के लिए टिकट दिया. पहले मैंने बीजेपी में 9 साल काम किया, बीजेपी जिला सचिव के पद पे रहते हुए, लेकिन इन्होंने मुझे टिकट नहीं दिया. ऐसा उल्लासनगर में बहुत से जगह ऐसा हुआ है कि बीजेपी ने लोगों को यूज़ किया, कैंडिडेट को यूज़ किया, उनको टिकट नहीं दिया. तो मैं धन्यवाद करूँगा वंचित आघाड़ी का
कि इन्होंने मुझे टिकट लड़ने को टिकट दिया। लड़ने को टिकट देने का उन्होंने मेरी वाइफ का रेखा बनिया का भी टिकट दिया वंचित आघाड़ी से ओबीसी के लिए, तो उनका मैं धन्यवाद दिल से करूँगा। और मैंने इस एरिया में मैं 6-7 साल से इस एरिया में काम कर रहा हूँ। मेरा यहाँ पानी का फैक्ट्री है बिस्लरी का, मैंने लोगों को पानी का सुविधा दिया। लड़की मेरी डॉक्टर है तो मैंने उनके लिए फ्री डॉक्टर का सुविधा दिया। और मैंने यहाँ पे पूरा एम्बुलेंस की सेवा मेरे गरीब जनता के लिए जो वहाँ पे गौर गरीब रहते हैं, मैंने उनके लिए मैंने देखा हूँ कि कितने लोग बेचारे अपने बाल बच्चे अपने माँ बाप के लिए एम्बुलेंस ढूंढ नहीं पाते, तो बेचारे कितने लोगों का मौत हो गया एम्बुलेंस के कारण। तो उनको देखते हुए मैंने आज 1 साल से मैंने एम्बुलेंस की सुविधा मेरे गरीब लोगों के लिए किया, पूरी फ्री ऑफ चार्ज, नो कॉस्ट, नो पेट्रोल, नो डीजल। और मैं आगे और मेरे इधर के जो बच्चों लोग हैं, बच्चों लोग को अपना पढ़ाई की सुविधा मिलती नहीं है। माँ बाप लोग अपने बच्चों को उच्च शिक्षा के लिए पढ़ाई करा पाते नहीं है। और आज जो बड़ी बड़ी जो क्लासेस है जिनका रेट लाख रुपए 2 लाख रुपए है, वो बेचारे माँ बाप दे नहीं पाते। तो मेरा माध्यम से मैं जीतने के बाद में मेरे जितने भी वीआर है वहाँ पे मेरे जो गरीब बच्चों लोगों के लिए मैं पहली क्लास से लेकर 10वीं क्लास तक उनके लिए मुफ्त में क्लासेस चालू करवाऊँगा। अभी तो मैंने 3 सेवा दिया हूँ, पानी की सेवा फ्री, दवाखाने की सेवा फ्री और एम्बुलेंस की सेवा फ्री किया हूँ। अभी आगे जाके मैं इन 5 सालों में बहुत से काम करूँगा। मैं बोलूँगा मैं ये करूँगा वो करूँगा नहीं, जो मैंने जो 7 साल में करके दिखाया हूँ उससे डबल टिबल में और आने वाले 5 साल में करूँगा। बच्चों लोगों से शिक्षण करूँगा। धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय भीम, जय झूलेलाल। हे होते उल्हासनगर येथील प्रभाग क्रमांक 4चे उमेदवार ज्यांनी आपले विचार आणि मत मांडले। अशाच वेगवेगळ्या आपण प्रभागात जाऊन वेगवेगळ्या उमेदवारांशी चर्चा करूया। तोपर्यंत बघत राहा आवाज इंडिया मराठी।